सांगण्यासाठी सुद्धा चाल म्हणायला गुरु शिष्याची जोडी लागली त्याच्याबद्दल धन्यवाद तुम्हाला. बापकरी जोडी लेकुराची ओढी आपली कुरवंडी वाळवणी त्याच्यासाठी जगतो त्याचं नाव बापस म्हणून एक पाहता एकाची दहाणे एक पाहता सा एकाची दहाणे एक पाहता एकाची दहाणे एक पाहता एकाची दहाणे एक पाहता सा एकाची दहाणे एक पाहता सा एकाची दहाणे एक पाहता एकाची दहाणे एक पाहता एकाची दहाणे सावध त्या गुणे थोडी चाट द्या सावध त्या गुणे गुणे गुण गुण सावध त्या गुणे रे सावध त्या गुणे गुणे
ऐसे नाही 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 जव जव काळा ऐसे नाही ऐसे नाही ऐसे नाही जव काळा झाले ना
झाले कारिण भा मारा हक देवा भयाट्टा हसे जव काळाईशे झाले नाही. रिपीट कमी करा. मरणाचे तव गाठोडे पदरी जिने तोचीवरी माप भरे मारा हाक देवा भयाट्टा हासे जव काळाईशे झाले नाही. तुका म्हणे धिक वाहती मार्ग अंगाले मग हलून दी मारा हाक देवा भयाट्टा हासे जव काळाईशे झाले नाही. विठ्ठल विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी चरणाशी तुमच्या संत चरणाशी माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी तुमच्या चरणाशी तुमच्या संत चरणाशी आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी तुमच्या संत चरणाशी एक पाहतसा एकाची दहणे सावधत्या गुणे कारिण व्हा मारा हाक देवा भयाट्टा हसे जव काळायसे झाले नाही. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. माझ्या माईकचे विको बेस सगळं बंद करा, फक्त आवाज द्या. आता फॅसिलिटी सगळ्या बंद करायची, साधा आवाज द्या, मला थोडासा आवाज वाढवा. विठ्ठल एक पातसा एकाची दहणे सावधत्या गुणे कारिण व्हा मारा हाक देवा भयाट्टासे जव काळायसे झाले नाही. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महान वैष्णव भक्त देवचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असणारे जगद्वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा साधा सरळ सोपा असा अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारा आहे. ह्या मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेली जी एक गोष्ट आहे त्याचं नाव आहे मरण, त्याचं नाव आहे मृत्यू. पण त्या मृत्यूपासून सगळे मृत्यूला भीतात, पण आजच्या अभंगा जगद्गुरु तुकोबारा आहे मृत्यूपासून माणसानं काय बोध घ्यावा याची समीक्षा आजच्या अभंगात करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनाला
सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणं अगदी अगत्य आहे. कैलासवासी आमचे उत्तम बाबा कोंडीबा देवकाते बाबांचं हे तिसरं पुण्यस्मरण आहे आणि या तिसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं देवकाते कुटुंबावरती प्रेम करणारे गणगोत्र नातेवाईक आप्तेष्ट सगळे सोयरे मंडळी त्यांचे सगळे स्नेही त्यांचे सगळे कुटुंबीय यांच्या सर्वांच्या विद्यमानं बाबांच्या ह्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांना आदरांजली वाहण्यासाठी काय करावं मग सुंदर असं नियोजन केलं आणि त्या सुंदर नियोजनामध्ये कीर्तनाचं केलेलं हे खरं तर एक आयोजन आहे. आणि ह्या तिसऱ्या पुण्यस्मरणाची सेवा योगायोगानं आदरणीय आमच्या बाबांचे नातू माझे छोटे गुरुबंधू जिवलग मित्र युवा कीर्तनकार आपल्या भागाचं वैभव आदरणीय आमचे यश महाराज यांच्या माध्यमातून खरं तरी सेवा माझ्याकडे आलेली आहे. आता कोणत्या नियमात बसून त्यांनी सेवा माझ्याकडे दिली मला माहिती नाही, पण त्यांनी ती सेवा माझ्याकडं माझ्या वाट्याला ती दिलेली आहे. त्यांचा आग्रहच होता तुम्ही आलं पाहिजे आलं पाहिजे आलं पाहिजे. म्हणलं ठीक आहे आलं पाहिजे येतो, काय काळजी करायचं कारण नाही. आणि मग त्या निमित्तानं असणार हे कीर्तनरूपी पुष्प मला बाबांच्या चरणारविंदी ठराविक वेळेस समर्पित करायचं आहे. पण कीर्तनासाठी उपस्थित असणारी सगळी मंडळी खरं तर बाबांचंच भाग्य म्हणतो मी. आता जावाई परमार्थिक क्षेत्रातले नातू परमार्थिक क्षेत्रात बाबांचं घराणं परमार्थिक क्षेत्रात म्हणून एवढी मंडळी उपस्थित आहेत महाराज. ते एवढ्या मंडळींना इतर वेळेला तुम्हाला आणायचं म्हणलं तर लाखाच्या पुढे आकडा जाईल. पण मी कोणी सांगतो खोट सांगणार. पण आज ती आमच्या भाऊसाहेब महाराजांमुळे यश महाराजांच्या प्रेमाखातर हा सगळा जनसमुदाय ही सगळी एवढी गुणवान गुणीजन मंडळी. कधी कधी महाराज टाळ वाजवायला माणसं नाही. कधी कधी संजय महाराज कीर्तनात अशी साथ असती तर मला वाटतं कोरोनाची साथ परवडली पण यांची नको महाराज इतकी भयानक परिस्थिती. पण आज सुंदर गाणारे सुंदर वाजवणारे सुंदर साऊंड सिस्टीम सुंदर वातावरणाचं नियोजन हे सगळं त्या मंडळींनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं केलेलं आहे. आणि आज खरं तर ज्यांची कीर्तनासाठी विशेष उपस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये संगीत क्षेत्रामध्ये खरं तर ज्यांचं नाव आहे लोक खरं तर त्यांच्या आवाजाने त्या ठिकाणी त्यांचे चाहते आहेत आवाजाचे असं सुंदर ज्यांचं गायन आहे. महाराज फक्त एक वाक्य बोलतो काही माणसं गायन करून धन्य झाली पण काहींच्या गाण्यानं गायन धन्य झालं इतका तुमचा आवाज गोडवा. आणि असे सुंदर ज्यांची चाल झाली ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आमचे जिवलग मित्र आदरणीय संजयजी महाराज हजारे महाराजांची विशेष कार्यक्रमासाठी उपस्थिती आहे. आणि महाराज खरं सांगू लोक आज कीर्तन ऐकायला कमी गायन ऐकायला जास्त आले त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या तशी काय काळजी करू नका नाही का. त्यांना सुंदर ज्यांनी साथ केली महाराष्ट्रामध्ये खरं तर संगीत क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे आणि मी बऱ्याच दिवसापासून ज्यांचं गायन त्या ठिकाणी ऐकू नये पण परस्पर काही आपली भेट कधी झाली नाही. सुंदर आलापी कशी गावी कशी लय काढावी कसं काय कराव्या सगळ्या अंगाने परिपूर्णता. कारण आमचे गुरुजी सांगतात लोणचं पिकलं की मग ते जरा बरं राहतं. तसं तर हे पिकलेलंच लोणचं असल्यामुळं घरच्याच बरणीतलं असल्यामुळं काय काळजी करायची कारण नाही. आदरणीय आमचे भाऊसाहेब महाराज सुंदर गायन केलं. गायनासाठी तुम्ही सगळी मंडळी उपस्थित आहात. माझे छोटे गुरुबंधू असणारे सुंदर ज्यांचं गायन आहे आमचे तेजस महाराज आहेत सोमनाथ महाराज राऊत आहेत माऊली महाराज गदादे आहेत बाप्पासाहेब महाराज देवकाते आहेत जगन्नाथ महाराज देवकाते आहेत. तुम्ही सगळी मंडळी सर्वांच्या चरणारविंदावरती दंडवत प्रणिपात करतो. आदरणीय महाराज आहेत मला नाम उल्लेख काही इथं परिचित नसते विला असतात त्या माता तात्या तुम्हालाही नमस्कार बरं का. मृदंग वाजवण्यासाठी माझे अतिशय जिवलग मित्र महाराष्ट्रातील नामवंत मृदंग सम्राट युवा कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण सौरभजी महाराज मांडगे आहेत. आदरणीय सुंदर पखवाज ज्यांनी वाजवला ते सर्वेश्वर महाराज गदादे आहेत तेजस महाराज काळे आहेत प्रमोद महाराज पालवे सौरभ महाराज उकले. युवा कीर्तनकार म्हणून आमच्या मोहिनीताई मांडगे योगिताताई डोंबाळे मला वाटतं संस्थेची साथ आमच्या दीपालीताईंची ह्या सगळं विद्यार्थी वर्ग आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित वाणीभूषण आदरणीय औदुंबर महाराज गदादे आहेत. महाराजांना दंडवत प्रणिपात करतो. कार्यक्रमाचे आयोजक खरं तर बाबांना एक सुपुत्र आणि एक कन्या नाही का. सुपुत्र आमचे भारत दादा आणि कन्या शीतलाई नाही का. हे दोन्ही मंडळी आहेत. आयोजकच आमचे भारत देवकाते सर असतील हनु देवकाते असतील आणि सगळी मंडळी. आणि ह्या सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये सुंदर पीटी मास्तरांचं नाव आलंय ना तुम्हाला दंडवत प्रणिपात सगळ्यांना दंडवत प्रणिपात करतो आणि अभंगाच्या भावार्थाकडे वळतो. विठ्ठल
बाबांचं आज खरं तर हे पुण्यस्मरण आहे, तिसरं पुण्यस्मरण आहे. मोठ्या आनंदानं त्या ठिकाणी साजरं केलं जात आहे. भाऊसाहेब महाराजांनी सांगितलं, म्हणले महाराज हे आमचे मामा पण आणि आमचे सासरे पण सासरे आणि जावाई असा भेद काय आम्ही दोघांमध्ये कधी आयुष्यभर पाळला नाही, म्हणजे ठेवला नाही. नाहीतर मग जावाई बैठकीत आले का सासरा उठून जातो, सासरा आला का जावाई निघून जातो, असं कधी कधी होतं. पण आमचे प्रेमळ संबंध होते म्हणले. आणि मग ह्या प्रेमळ संबंधाच्या माध्यमातून खरं तर बाबा मला वाटतं कर्जतच्या वन विभागामध्ये त्या ठिकाणी कामाला असत. आणि मग ते काम करता करता आपलाच माणूस आपल्याच तालुक्याच्या जवळ कामाला असला का फायदे सुद्धा महाराज बऱ्यापैकी चांगले होतात बरं का, असं होतं. आणि मग कधी कधी जर आता ही सगळी तुमचं अभयारण्यच आहे आणि मग अभयारण्याच्या भागामध्ये कधी कधी आपली जनावरं जर रानात गेली तर कधी कधी गुन्हा दाखल होतो, कधी कधी पट्टी वसूल केली जाते. पण मला महाराजांनी सांगितलं, महाराज कोणाचंही जनावर जाऊ द्या, कोणाच्या शेळ्या मेंढ्या जाऊ द्या. आणि मग एकदा ते आमच्या बाबांना कळालं की त्यांनी ते आपलं तसंच सोडायचं का, आपली माती आपली माणसं, वा वा वा. नाही तर काही माणसं एकदा मोठ्या पदावर गेली मग त्यांची गावाशी नाळ राहत नाही. नाळ नाही राहिली का मी ते थोडंसं तुटक वागतात आणि मग रिटायरमेंट झालं की त्यांना कोणी राम राम सुद्धा गावात घालत नाही. लय वाईट परिस्थिती मान. तशी बाबांनी काय संबंध हयातीत मी असा नोकरीवाला आहे ना आमकन माझं असं आहे तसं कधी वाटू दिलं नाही. मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न ह्या न्यायानं खरं तर त्यांचं जीवन गेलं. आणि आदरणीय आमचे जीवलग मित्र आमचे यश महाराज, मला महाराजांनी सांगितलं, म्हणजे यश महाराजांना सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये आणण्यासाठी किंवा इथं कीर्तनापर्यंत उभं करण्यासाठी सुद्धा बाबांचा शिवाचा वाटा आहे. आणि मग त्याचीच कृतज्ञता म्हणून यश महाराजांची मी जशी तारीख घेतली तशी धावपळ पाहतोय. महाराज हे आले पाहिजे, ते कार्यक्रमाला आले पाहिजेत, असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे का, ज्यांच्यामुळं आपण व्यासपीठावर उभं राहतो त्यांच्याबद्दल आपल्या अंतःकरणात कृतज्ञता असली पाहिजे. ह्या कृतज्ञता भावनेनं आजच्या कार्यक्रमाचं सर्व मंडळींनी केलेलं आयोजन आहे. आणि मग त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या चरणारविंदावरती भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. आजच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्या पाठीमागं लागलेला जे मृत्यूचं भय आहे, मरणाचं भय आहे, याची भीती न बाळगता पुढच्याच्या मरण्यानी मागच्यानी सावधानता बाळगली पाहिजे असा काही उपदेश आजच्या अभंगामध्ये करतात. मंडळी हा मृत्यू लोक आहे आणि ह्या मृत्यू लोकांमध्ये येणं जाणं ही प्रक्रिया चालू आहे. त्या न्यायानं बाबांचं जाणं झालं आणि बाबांच्या जाण्यानं खरं तर घरातला एक मार्गदर्शक, घरातला एक आधारवड निश्चितपणानं कमी झाला. महाराज कमी झाला. काही माणसं जीवनामध्ये संजय बाबा, काही माणसं जीवनात येतात, काही माणसं जीवनातून निघून जातात. पण प्रत्येकाच्या येण्यानं किंवा जाण्यानं आमच्या जीवनावर फारसा फरक पडेल असं काही सांगता येत नाही. माझं बोलणं बारकाई नाही ऐकलं तर तुम्हाला कळेल. एखादा मित्र जीवनात आला, त्याचा ना आपला वाद झाला आणि तो मित्र जर आमच्या जीवनातून निघून गेला तर दुसरा मित्र आमच्या जीवनात येतून त्या मित्राची उणीव भरून काढू शकतो. पत्नी जर आमची अर्ध्या याच्यात आम्हाला सोडून गेली, हयातीत नाही राहिली किंवा निघून गेली तर आपल्या हिंदू धर्मामध्ये लोक दुसरं लग्न करतात. मग ही जर निघून गेली किंवा हयात नाही राहिली तर दुसरी पत्नी त्याची उणीव भरून काढते. पण माझं वाक्य फक्त घरी घेऊन जा. एखादा मित्र जीवनातून निघून गेला तर दुसरा मित्र त्याची उणीव भरून काढतो. एखादी पत्नी आम्हाला सोडून गेली तर दुसरी पत्नी तिची उणीव भरून काढते. पण जगात दोन नाती अशी आहेत, ती जीवनात एकदाच येतात आणि जीवनातून एकदाच जातात. ती एकदा निघून गेली की त्यांची उणीव भरून काढायला जगात माणसं उपलब्ध नाही. त्या नात्याचं पहिलं नाव आई आहे आणि दुसरं नाव बाप आहे. महाराज ही दोन माणसं जीवनामध्ये एकदाच येतात आणि जीवनातून एकदाच जातात. आमची आई जीवनातली गेली, आमचं सर्वस्व संपून गेलं. आमचा बाप जीवनातला निघून गेला, हे आमच्या जीवनातला आधारवड हरपून गेला. हे आहे त्यांना कळत नाही आणि ज्यांचा गेलाय त्यांना कळून उपयोगाचं राहत नाही. माझ्या इथं वरती जो बांधलेला जो मंडप आहे महाराज, हा काय करतो, ऊन वारा पावसापासून खालच्या माणसांचं संरक्षण करतो. घरातला बाप, घरातला आधारवड हे सुद्धा हेच काम करतो. आयुष्यभर सगळी संकट आपल्या अंगावर घेऊन कुटुंबाचं व्यवस्थापन करण्याचं काम करतो. आपला मुलगा जिंकला पाहिजे याच्यासाठी रात्रंदिवस हरत जर कोणी आलेला असेल तर त्याचं नाव बाप आहे. आणि तुम्हाला सांगतो, भाऊसाहेब महाराज माणसाने फार मोठं व्हावं, यशाच्या शिखराच्या क्षितिजाच्याही पलीकडे जावं, फार श्रीमंत व्हावं, कोणत्याही क्षेत्रामध्ये फार मोठं व्हावं,
फक्त आमचं मोठेपण पाहण्यासाठी आमचा बाप जगात उपस्थित असावा, तर त्या मोठेपणाला किंमत आहे महाराज. आम्ही आता आमच्या भारत मामाने किती मोठं होऊ द्या आणि आमच्या ताईनं किती श्रीमंती कमवू द्या, आता त्या दोघा बहीण भावांनी किती मोठं होऊ द्या, अख्ख्या तालुक्यानं अहिल्यानगर जिल्ह्यानं त्यांचं कौतुक करू द्या, अख्ख्या तालुक्यानं त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊ द्या, पण आमचा बाबाच्या शाबासकीच्या थापेची जी ताकद आहे ती आता टाटा बिर्लाच्या हातात राहिलेली नाही. कारण आमचं मोठेपण सहन करण्याची खरी ताकद जर जगात कोणात असेल तर ती आमच्या बापात आहे महाराज. आम्ही मोठं झालं तर गावकीला भावकीला ते सहन होईल का नाही मला माहिती नाही. लोक तोंडावर गोड बोलतील आणि मागं जाऊन आपल्या काड्या करतील, पण आमच्या श्रीमंतीला, आमच्या मोठेपणाला सहज आनंदाने स्वीकारणारं जगातलं एक व्यक्तिमत्व, त्याचं नाव बाप विठ्ठल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य जिंकलं आणि स्वराज्य जिंकल्याच्या नंतर योगायोग असा की राजगादीवर बसण्याची वेळ आली. राजगादीवर बसण्याची वेळ आल्याच्या नंतर ब्रह्मवृंदांच्या मुखारविंदातून वेदशास्त्र संपन्नतेचे घोष बाहेर पडत होते. सगळीकडे गड किल्ल्याला तोरणं बांधली होती, गुढ्या उभारल्या होत्या, सगळे मावळे आनंदात होते, सगळ्यांनी नवीन कपडे घातली होती, उत्साहाचं वातावरण अख्ख्या स्वराज्यामध्ये होतं. कारण राजे सिंहासनावरती बसणार आहेत, सिंहासनावर बसण्याची वेळ झाली, मंत्र उच्चार चालू आहेत, राजांवरती अभिषेकाची त्या ठिकाणी वेळ आली. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याचं अवलोकन माझे जाऊनी केलं. पाहिलं तर राजांचा चेहरा पडलेला आहे आणि अलगद त्यांच्या डोळ्यातून पाण्याचे 2 आसव त्या ठिकाणी टपकन बाहेर पडले. आऊसाहेब जवळ गेल्या, राजांना जवळ घेतलं आणि जवळ घेऊन विचारलं, शिवबा तुझ्या डोळ्यात आज आनंदाच्या क्षणी पाणी का? माझं बोलणं बारकाई नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांना आऊसाहेब विचारतात, शिवबा तुझ्या डोळ्यामध्ये आनंदाच्या क्षणी पाणी का? छत्रपती शिवाजी महाराजांनी एका वाक्यात उत्तर दिलं, आऊसाहेब मी आज स्वराज्य जिंकलं, आज मी हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली, फक्त माझं कौतुक करायला शहाजी राजे नाही, ती माझ्या जीवनातली फार मोठी शोकांतिका आहे. आम्ही यशाचं स्वराज्य उभं करावं, आम्ही श्रीमंतीचं स्वराज्य उभं करावं, फक्त स्वराज्याचं कौतुक करण्यासाठी आधारवड नावाचा बाप जीवनात असावा, तर त्या यशाला आणि त्या श्रीमंतीला किंमत आहे महाराज, किंमत आहे. सांगेल मी तुम्हाला, जगाच्या पाठीवरती तुम्हाला सांगेल, हयातीत असताना त्यांची सेवा करा आणि गेल्याच्या नंतर त्यांचे उत्सव साजरे करा. का? हे परत ही माणसं मिळायची नाहीत महाराज. मुखातून एक शब्द जाऊ देता कामा नये, जेणेकरून आमच्या बापाच्या अंतकरणाला वाईट वाटेल. मुखातून एखादा शब्द अख्ख्या हयातीत जाऊ देता कामा नये, जेणेकरून आमच्या आईला वाईट वाटेल. जाऊच देता कामा नये. काय उपयोग आहे तुम्ही सांगा ना. अरे काय व्यक्तिमत्व असतं सांगेल मी तुम्हाला. सचिन तेंडुलकर, विराट कोहलीनं मुंबईच्या स्टेडियमवर जर 100 रन काढले तर देवनवाडीच्या चौकामध्ये आमची मुलं फटाके वाजून त्यांचं स्वागत करतात. ते आमच्या नात्यापात्याचे नाही, राष्ट्राचा स्वाभिमान म्हणून ठीक आहे. त्यांनी मुंबईच्या स्टेडियमवर 100 रन काढले तर आम्ही गावच्या चौकात फटाके वाजून त्यांचं स्वागत केलं. अरे आमच्या बापाने वयाच्या 85 वर्षापर्यंत हातामध्ये नांगर घेऊन ह्या बांधाचे त्या बांधाला हजारो रन आमच्यासाठी काढले असतील. कधीतरी जिवंतपणे त्यांच्या स्वागताची तयारी करायला शिकलं पाहिजे मध्ये, कधीतरी जिवंतपणे केली. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे, शांती रूपे नोहे कोणाचा वाईट, शांती रूपे नोहे कोणाचा वाईट, शांती रूपी नोहे कोणाचा वाईट, शांती नोहे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. वा वा, वाढवी महत्व वडिलांचे. आज मेजवानीच आहे, मेजवानीच आहे. तुम्हाला ऐकायला काळजी करू नका. पाऊस बी थांबलाय, जवळ पाऊस नाही तर घ्या मेजवानीची मजा आणून. विठ्ठल वाढवी महत्व वडिलांचे. वडिलांचं महत्व वाढलं पाहिजे, असं जीवनामध्ये आपलं कार्य होणं गरजेचं आहे. असं बाप नावाचं व्यक्तिमत्व ज्या दिवशी जीवनातून निघून जातं त्या दिवशी निश्चितपणानं आमचा आधारवड हरपून गेलेला असतो. प्रत्येक काव्यकाराने, कीर्तनकाराने, प्रवचनकाराने जगाला आई व्यवस्थित सांगितली. बाप थोडा सगळ्यांच्याच नजरेआड गेल्यासारखा वाटतो महाराज. लहानपणापासून जसं आम्ही लहान होतो ना, तेव्हापासून आमच्या अंतकरणात भीती जर जगात पहिल्यांदा कोणाची बसली असेल तर ती बापाची बसली महाराज. कारण लहानपणापासून आमची आई शाळेपासून आम्हाला सांगत आली, बाळा असं करू नको, नाही तर तुझ्या बापाला नाव सांगेल.
बाळा असं करू नको, नाही तर तुझा बाप येईल, आता आवरून घे. म्हणजे त्या वेळेपासून आम्हाला वाटलं हा प्रचंड कठोर माणूस आहे, आणि एखादा आतंकवादी असल्यासारखी त्याची दहशत घरात असते. तुम्ही मला सगळे खरं सांगा, आपण सगळे ज्या वेळेला लहान होतो ना, आपल्याला जर 10 रुपये पाहिजे असेल तर देणारा बाप आहे, पण आपण बापाकडे नव्हतो मागत, मध्यस्थी घालीत होतो. त्याचं नाव काय? आई. याचा अर्थ आईकडं आई पैसे देत नाही मारा, ती बापाकडूनच घेऊन देते, आणि त्याची ना आपली ओळख नाही असं काही नाही, पण आपण मध्यस्थी आईला घालत होतो. आई मला 10 रुपये पाहिजे, मग तिनं ते वकील पत्र घ्यायचं आणि न्यायालयात जायचं, आणि मग तिकडून 10 रुपयाचा निधी मंजूर झाल्या मग आपल्याला शाळेत जायची वेळ येत होती का. हा आदर्शवत असणारा जो भीतीचा जो हे आहे ना, तो आमच्या अंतःकरणामध्ये असणं मात्र नितांत गरजेचं आहे. मी सांगेल तुम्हाला, आई मुलाला उचलून घेताना नेहमी कडेवर घेते. माझं बोलणं ऐका. आई मुलाला उचलून घेताना नेहमी कडेवर घेते, कारण तिचं म्हणणं असतं जे मी पाहते ते माझ्या मुलाला दिसलं पाहिजे. पण बाप उचलून घेताना मुलाला नेहमी खांद्यावर घेतो, कारण त्याचं म्हणणं असतं या जगात जे मला दिसत नाही ते माझ्या मुलाला दिसलं पाहिजे. कडिये वागवोनी भारत खांदिया, कडिये वागवोनी भारत कडिया वागवोनी भारत करी जोडी जोडी बाप करी जोडी, बाप करी जोडी देखो ना बाप करी जोडी, बाप करी जोडी, बाप करी जोडी कोणाचे भोट. बाप करी जोडी देखो ना बाप करी जोडी देखो ना बाप करी जोडी, बाप करी जोडी कोणाचे भोट. बाप करी जोडी, बाप करी जोडी कोणाचे भोट. आपोले गुरवंडी बाळवण, हा आपोले गुरवंडी बाळवण, एका एकी केला विजाची दादानी, आणि ये वाग ओटी कटके बसो मोठी भारत. आबोले गुरवंडी बाळवणी, आबोले गुरवंडी बाळवणी, एका एके केले विजाची दादानी, एका एके केले विजाची दादानी, काही केला या काही केला विरोधात. बाप करी जोडी हे सांगण्यासाठी सुद्धा चाल म्हणायला गुरु शिष्याची जोडी लागली, त्याच्याबद्दल धन्यवाद तुम्हाला. नाही बाप करी जोडी लेकुराची ओढी आपली कुरवंडी वाळवणी, त्याच्यासाठी जगतो, त्याचं नाव बाप असतं. म्हणून सांगेल मी तुम्हाला, आई मला 1 रुपया दे म्हटल्याच्या नंतर पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सगळ्यांच्या लक्षात राहिली, पण बँकेचं 5 लाखाचं कर्ज घेऊन आमच्या शाळेची फी भरणारा बाप कोणाच्या लक्षात राहिला नाही. शोकांती काय महाराज. आई मला भूक लागली म्हटल्याच्या नंतर 2 टाइम ताट वाढणारी आई सगळ्यांच्या लक्षात राहिली, पण 1 एकर जमिनीची काबाड कष्ट करून 10 एकर जमीन आमच्यासाठी खरेदी केली आणि आमच्या आयुष्याचीच भूक भागवली, तो बाप कोणाच्या लक्षात राहिला नाही. शोकांते काय. दिवाळीच्या दिवशी आईला लक्ष्मी म्हणून त्यानं साडी घेतली, मुलांना कपडे घेतली, पण दुसऱ्या दिवशी आमचा बाप ज्यावेळेला नांगर घेऊन शेतामध्ये निघाला त्यावेळेला त्याच्या बनेलला पडलेली छिद्र मात्र कायम होती. त्याच्या बनेलला पडलेली छिद्र म्हणजे त्याच्या प्राक्तनाला पडलेली ती छिद्र आहेत महाराज. माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून अर्ध्या गावात पेढे वाटणारी आई सगळ्यांच्या लक्षात राहिली, पण माझ्या मुलाला नोकरी लागली पाहिजे याच्यासाठी संस्था चालकाच्या 10 वेळा पाया पडणारा बाप कोणाच्या लक्षात राहत नाही. शोकांती काय. महिला मंडळ किती निष्ठुर बाप असू द्या, फक्त मुलीच्या लग्नात रडला नाही असा बाप एकदा मला दाखवा. तुम्ही सगळ्या जणी तुमच्या लग्नाचा प्रसंग आठवा. अरे जेव्हा अख्खं गाव बुंदी खाण्यात व्यस्त होतं त्यावेळेला एकच व्यक्ती असा होता की त्याला जमीन सुद्धा थारात येत नव्हती, त्याचं नाव बाप आहे. 4 वेळा बाप रडतो आमच्या जीवनामध्ये. एवढ्याच मुद्द्याला स्पर्श करतो ना अभंगाकडे जातो. पहिल्यांदा बाप रडला ज्या दिवशी त्याच्या मुलीचं लग्न ठरलं. त्या दिवशी संध्याकाळी घरी आला, लग्न ठरलं, देण्या घेण्याचं बोलणं झालं. त्यांनी माने खालची उशी तोंडावर गेली, ओक्सा बोक्षी रडला का काळजाचा तुकडा लोकांच्या घरी देण्याचं ठरलंय. बाप पहिल्यांदा रडला मुलीचं लग्न ठरलं त्या दिवशी. बाप दुसऱ्यांदा रडला ज्या दिवशी त्याच्या मुलीचं लग्न झालं त्या दिवशी. बाप तिसऱ्यांदा भाऊसाहेब महाराज रडला ज्या दिवशी त्याची तरुण मुलगी भर तारुण्यात जावयानं सोडून दिली म्हणा किंवा विधवा झाली त्या दिवशी तिसऱ्यांदा रडला. आणि संजय बाप शेवटी एकदाच रडला ज्याच्यासाठी हाडाची काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस केला
तो मुलगा जेव्हा म्हातारपणात त्याला आरे तुरेच्या भाषेवर बोलला त्यावेळेला बाप शेवटचाच रडला महाराज, एकदा रडला. आमचा शेतकरी बाप जर शेतामध्ये किंवा रानामध्ये जर गोठ्यातली जनावरं घेऊन गेला आणि आमचा बैल जर दुसऱ्याच्या बांधावर गेला, आमच्या बापानं जर पलीकडून आवाज दिला तर 4 पायाचा बैल त्याच्या एका हाकेत धावत येतो. 4 पायाच्या बैलाला एकदा हाक मारली तर तो बैल धावत मालकाजवळ आला आणि त्याचा 2 पायाचा जर त्याच्या हाकेला वो देत नसेल तर त्याला होणारं दुःख वेगळं आहे. आमचा बाप ज्या दिवशी गेला त्या दिवशी गोठ्यातल्या गायीनं चारा खाला नाही, गोठ्यातला बैल पाणी पिला नाही, त्याच्याही डोळ्यामध्ये ढसा पाणी होतं. आमच्या बापाची अंत्ययात्रा अंगणामध्ये उचलण्यात आली त्यावेळेला बैल सुद्धा हंबरडा फोडून रडत होता. 4 पायाच्या बैलाला कळालं आता मालकाची थाप मिळणार नाही आणि जर त्याचा 2 पायाचा शेवटच्या वेळेला हजर नसेल तर त्याला होणारं दुःख मात्र वेगळं आहे. म्हणून बसलेल्या मंडळींना विनंती आहे, हयातीत असताना त्यांची सोयी करा, हयातीत असताना त्यांना आनंद द्या आणि गेल्यावरचे त्यांचे उत्सव साजरे करा. विठ्ठल बाप नावाचा आधारवड देवकाते कुटुंबातून 3 वर्षापूर्वी निखळला. त्याचं दुःख त्या ठिकाणी निश्चित नाही आहे. पण मी मगाशी बोलून गेलो मंडळी, हा मृत्यू लोक आहे आणि या मृत्यू लोकामध्ये काही गोष्टीची इच्छा असू नाही तर नसू ती गोष्ट आम्हाला आमच्या पदरात पाडून घ्यावी लागते, ती स्वीकारावी लागते. ना म्हणू नये धनंजया जिया परी, ज्याला नाही म्हणता येत नाही अशी काही गोष्ट आहे. मी बसलेल्या मंडळींना जर विचारलं तुम्हाला पैसा पाहिजे का, काही म्हणतील पाहिजे, काही म्हणतील नको महाराज. काहींना विचारलं प्रतिष्ठा पाहिजे का, काही म्हणतील पाहिजे, काही म्हणतील नको. काहींना विचारलं पद पाहिजे का, काही म्हणतील पाहिजे, काही म्हणतील नको. पण माझं बोलणं बारकाई नाही का, मी जर माझ्या सकट उभे असलेले बसलेले सगळ्यांना विचारलं तुम्हाला मरण हवंय का, तर हो म्हणणार चुकून सुद्धा सापडायचं नाही. रोज वर्ष श्राद्धाचे कीर्तन करणारा कीर्तनकार सुद्धा रस्त्यानं गाडी जर भरदा वेगानं चालू असली ना अचानक ड्रायव्हरनं ब्रेक दाबला तरी त्याच्याही पोटात कालवतंय, कारण त्यालाही मरण नकोय महाराज. याचा अर्थ मृत्यूवरती उपदेश करणाऱ्या माणसाला सुद्धा मृत्यू नकोय. का नकोय? एखादा माणूस घरातला दवाखान्यात गेला तर घरची माणसं त्याच्या परतीची वाट पाहतात. एखादा गुन्हा करून जेलला गेला तर घरची माणसं त्याला जामीन मिळेल त्याच्या परतीची वाट पाहतात. एखादा आळंदी पंढरीच्या वारीला पायी गेला तर द्वादशीच्या दिवशी अख्खं घर त्याची वाट पाहतं. हे दवाखान्यात गेलेला, जेलला गेलेला, तीर्थयात्रेला गेलेल्या माणसाची घरची माणसं वाट पाहतात. म्हणजे मृत्यूच्या गावाला गेला त्याची वाट काय कोणी पाहत नाही, कारण तिथं फक्त जाण्याचा मार्ग आहे, तिथं येण्याचा मार्ग नाही. महाराज म्हणतात चालता वाट पुढे भय वाटते चित्ते, बहुत जण गेले नाही आले मागोते, न देखे काय झाले कान तरी ऐकते, बैसलो संधी भागी तुझ धरोनी या चित्ती, बहुत जण गेले नाही आले मागोते. म्हणून बसलेल्या मंडळींना माझी प्रार्थना आहे, काही नाही लक्षात ठेवता आलं तरी चालेल, फक्त आम्हाला एक दिवस हे सगळं सोडून जायचंय एवढा भाव कायम लक्षात ठेवा. मला लोकांच्या सगळं ध्यानात राहिलं, फक्त आम्हाला जायचंय कोणाच्या ध्यानात नाही. केवढी शोकांती का मरणाची कार्य नाही आठवण, मरणाची कार्य नाही आठवण, मरणाची कार्य नाही आठवण, मरणाची कार्य नाही आठवण. संचिताचे धन लोभ हेवा, संचिताचे धन लोभ हेवा, चिताचे धन लोभ हेवा, मरणाची कार्य नाही आठवण, मरणाची कार्य नाही आठवण. मंडळींना विनंती, त्यांच्या टाळावर नाही हातावर ध्यान ठेवा तुम्ही. मरणाची कार्य नाही आठवण. काही माणसं समटाळीनं दाखवतात, काही हाताने दाखवतात, असं नवीन काहीतरी. हो, मरणाचे कार्य नाही आठवण. पण महाराजांचं प्रमाण म्हणजे गौंड्याची विट आहे महाराज. हा फिट बसलं ते नाही का, मरणाचे कार्य नाही आठवण. पण तुम्हाला एक सांगू, आम्हाला जरी मरणाची आठवण नसली तरी मरणाला आमची आठवण आहे महाराज, हे विशेष आहे. हा
असं झालं का म्हणले महाराज आमच्या कर्जत तालुक्यामध्ये फार दुष्काळी भाग आहे. आता दुष्काळी भागामध्ये एका अभयारण्याच्या पार कोपऱ्यात गाव आहे म्हणजे तिथं रेंज नाही काही नाही डोंगराळ भाग आहे. येणं नाही जाणं नाही रस्ता नाही काही नाही म्हणले. 31-35 घर आहेत म्हणले आणि एक छोटीशी वाडी आहे. लोक तिथं राहतात म्हणले. पण त्या वाडीची एक खासियत आहे म्हणले. काय 200 वर्ष झालं म्हणले त्या वाडीत एक माणूस मेला नाही. म्हणले कसं काय म्हणले. फारच अभयारण्याच्या कोपऱ्यातून डोंगराळ भागात रेंज नाही काय नाही रस्त्यानं दिसत नाही आणि फारच दुर्गम भागात असल्यामुळं यमाचं त्या वाडीवर लक्षच नाही. असं झालंय का कधी तुम्ही सांगा. असं असतं तर मी एखादा गुंठा यश महाराजांच्या माध्यमातून तिथे घेतलाच असता. कुठेही कार्यक्रम करायचं ना आम्हाला तुम्हाला सांगू का आमचे गुरुजी संजय महाराज एक वाक्य सांगतात. पाताळात आम्ही गेलो तो मृत्यूचं लक्ष आमच्यावर आहे. अवकाशात गेले मृत्यूचं लक्ष आमच्यावर आहे आणि जगाच्या पाठीवर कुठेही फिरले तर मृत्यूचं लक्ष आमच्यावर आहे. आम्हाला मृत्यूची आठवण नाही महाराज पण मृत्यूला आमची काय आठवण आहे. एखादी कर्जतची बँक असते ना महाराज ती बँक काय करते अख्ख्या कर्जत तालुक्याच्या शेतकऱ्यांना कर्ज देते. एखादा शेतकरी मी कर्ज घेतलं हे विसरू शकतो म्हणून याचा अर्थ बँकेचा मॅनेजर कर्ज दिलंय हे कधी विसरत नाही. म्हणले महाराज आम्ही गेलो होतो बँकेत कर्ज भरायला कर्जतला 5 लाख रुपये घेतले म्हणले मी शेतीसाठी पण मॅनेजर खुशाल म्हणतो यादीला नावच नाही. असं झालंय का कधी. तसं तुम्हाला आम्हाला सुद्धा हे कर्जत मिळाले महाराज. कर्ज मिळालेलं आहे फक्त ते 100 वर्षासाठी वापरायला मिळाले पण आता ते फुकट मिळाल्यामुळे किंमत नाही. पण खरं सांगू तुम्हाला कर्जाचा नियम असा आहे त्याचा महिन्याच्या महिन्याला जसा होईल तसा आपण हप्ता फेडीत राहिलं पाहिजे म्हणजे ते कर्ज जास्त होत नाही महाराज. तुम्ही म्हणाल आणि नियम असा आहे कर्ज जर थकलं तर मॅनेजर पहिलं नोटीस पाठवतो. नाही ऐकलं दुसरं नोटीस पाठवतो. नाही ऐकलं तिसऱ्यांदा नोटीस नाही पाठवत. आता ती कारवाई थोडीशी कमी झाली भाऊसाहेब महाराज. पहिले जुन्या काळात जप्तीच्या कारवाया लय व्हायच्या महाराज. मग ते जप्तीची कारवाई होती. पण तुम्हाला सांगू कर्जतवरून जर आपल्या इकडं देवणवाडीला समजा बँकेची गाडी निघाली आणि तुम्ही सभापती साहेबांना फोन लावला म्हणजे साहेब मी तुमचा कार्यकर्ता आहे काही करा तेवढी गाडी मागं पाठवा कारण मग इज्जतीचा प्रश्न निर्माण झालाय. साहेबांनी तुमचा फोन ठेवला आणि मंत्रालयातून फोन लावला म्हणले ते गाडी जाऊ द्या कर्जतला. म्हणले का म्हणले बघू 2 दिवसांनी मी कर्जतला आल्यावर काय असेल ते. अर्ध्या रस्त्यावरती आलेला मॅनेजर माग गेला महाराज. का वशिला मोठ्याचा आहे. आता माझ्याकडे लक्ष द्या. व्यावहारिक कर्ज थकलं जप्तीला गाडी आली तर साहेबाच्या फोनवर मागे गेली. याचं जर कर्ज थकलं म्हणजे काय तुम्ही म्हणाल याचा बँक कसं काय भरायचा तुम्ही अकाउंट नंबर सांगा. अरे ज्यानं हा नर्दे दिलाय सकाळ दुपार संध्याकाळ त्याचं नाव घ्यायचं म्हणजे त्याचं कर्ज फेड नाही महाराज. लय सोपं आहे. हा काहींची 80 वर्ष झालं गळ्यांनी माळा नाही याचा अर्थ जाम थकलंय महाराज. ते अजून आळंदी पंढरीची वारी नाही अजून नामचिंतन करत नाही अजून चांगलं वागत नाही कपाळाला गंध लावत नाही काकडा करत नाहीत भजन करत नाही याचा अर्थ त्याचं कर्ज काय झालंय थकलंय. आणि त्याचं कर्ज तुम्ही म्हणाल महाराज मग ठीक आहे ना कर्ज थकलं तर आम्ही फेडायला तयार आहे. मग तो वरचा जो मॅनेजर याच्या जप्तीला येतो तसा कर्जच्या मॅनेजरनी 2 नोटिसा पाठवल्या मग तसं त्यांनी जप्तीच्या अगोदर नोटिसा का नाही पाठवल्या. मरण सहजासहजी येत नाही. मरणाच्या सुद्धा नोटिसा येतात. हे जरा नोटीस करून घरी घेऊन जा महाराज. मरणाची सुद्धा नोटीस येते. 2 नोटिसा येतात. कोणती पहिली कानाच्या वरची केस पांढरी झाली का समजून जा मरणानं पहिलं नोटीस पाठवलं. महाराज म्हणतात जरा कर्णमुळी सांगू गोष्टी मृत्यूचे या भेटी जवळी आले मृत्यूची या भेटी जवळी आले. जरा कर्णमुळी सांगोली गोष्टी मृत्यूची गंगा जवळ आली. मृत्यूची या भेटी जवळी आले. आता हे वरचा मॅनेजर पहिलं नोटीस पाठवतो. कोणतं पहिलं नोटीस आहे बारकाई नाही का. कानाच्या वरची केस पांढरी झाली की समजून जा मरणाचं पहिलं नोटीस आलंय. आता तुम्ही एकमेकाची कानं बघू नका ज्याचं त्यानेच कान बघा मारा. काही न माझी फेट्यातून दिसत नाही तरी माझं कान बघा. अजून काही तसं झालेलं नाही. तुम्हाला सांगतो शरीराचा नियम असा आहे केस पांढरी होताना कधी माथ्याहून सुरुवात करत नाहीत महाराज. केस नेहमी कानाच्या वरून सुरुवात करतात. का त्या पांढऱ्या केसाला आमच्या कानात सांगायचं असतंय आता आवर्त घ्या आता आपली जायची वेळ आलेली. हे फक्त एकाच व्यक्तीला कळालं. रामायणात ज्याचं नाव आहे दशरथ राजा. एकदा डोक्यात मुकुट घालायच्या निमित्तानं आरशात पाहिलं तर डाव्या कानाच्या वरचा एकच केस पांढरा झालता. एकच. संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक घेतली सांगितलं माझ्या मुलाला राज्यावर बसवा. लोक म्हणले का
तुम्ही अजून ताकदवान, शौर्यवान, वीरवान सगळं असताना, धैर्य असताना तुम्हाला राज्य का सोडायची इच्छा झाली? त्यानं सांगितलं माझ्या डाव्या कानाच्या वरचा एक केस काय झालाय? पांढरा झालाय. अरे डाव्या कानाच्या वरचा एक केस पांढरा झाला तर दशरथराजांनी राज्य सोडलं. आमच्या गड्यांचा एकच काळा राहिलाय तरी म्हणतो एवढ्या पंचवार्षिकला माझी इच्छा होतीच बर का. अरे पण ती पंचवार्षिक पूर्ण होईपर्यंत तू सईला जगायला पाहिजे का नको महाराज? केवढी शोकांतिका काय. डाव्या कानाच्या वरची केस पांढरी झाली. पहिलं नोटीस आलं, लोकांनी ऐकलं नाही महाराज. देवाने केस पांढरी केली आणि न्हाव्याक जाऊन काळी केली. देवाच्या ध्यानात आला, ऐकत नाही. दुसरं नोटीस पाठवलं, दात पडायला सुरुवात झाली. काहींनी चांदीचे बसवले, काहींनी आखेच काढले. तो ते मिळतंय ते बसवला खोबळा. एक कासरवाडीमध्ये पुणे संजय महाराज आमचे मित्रांचे वडील त्यांनी सोन्याचे दात बसवलेत महाराज. कर्णानंतर शक्यतो त्यांचाच नंबर लागावा असा माझा अंदाज आहे. श्रीमंती काय करील काही सांगता येत नाही. देवाच्या ध्यानात आलं, दात देत नाहीत. पहिल्या नोटीशीला ऐकलं नाही, दुसऱ्या नोटीशीला मग शेवटची नोटीस. कोणे दिवशी यम येतील चालून, कोणे दिवशी प्राण जातील घेऊन, कोणे दिवशी स्मशाने जाऊन, एकटे राहावे, एकटे राहावे, समयाशी सादर व्हावे. एक दिवस जीवनात येईल की तो बाबा जप्तीला येईल. आणि तो ज्या दिवशी जप्तीला येईल त्या दिवशी महाराज म्हणले मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ते ग्वाही, तुका म्हणे तहे यमाज्ञा. हे जेवढी मृत्यू लोकात खाती येत ना महाराज, लोकशाही व्यवस्थापना सगळी खाती भ्रष्टाचारानं भ्रष्ट झालीत. पण एकच खातं ह्या जगात शार्प आहे जिथं अजून काडीच्या भ्रष्टाचाराचा स्पर्श झाला नाही, त्याचं नाव आहे मृत्यू खातं. टेबला खालून काही देता येत नाही, टेबलाच्या वरून काही देता येत नाही. का देता येते? काहीच नाही. कोणाचं नाव सांगता येत नाही, कोणाचा फोन लाव. तुम्ही जर समजा ये मला न्यायला आणि तुम्हाला यदा कदाचित दिसला आणि तुम्ही जर म्हणले मोदी साहेबाचं माझं बसणं उठणे, थांबा त्यांनाच फोन लावतो. तुम्ही जर त्यांना फोन लावला तर तुमचा फोन कट करील आणि तुम्हाला हळूच म्हणलं त्यालाही मीच नेणार आहे. काळजी करायचं कारण नाही. तेथे राया रंका एकची सरी, नाही भिन्ना भिन्न तुमच्या घरी. म्हणून काही नाही लक्षात राहिलं तरी चालेल, मरण लक्षात राहिलं पाहिजे. मरणाचं विस्मरण होता कामा नाही, मरणाचं स्मरण असणं गरजेचं आहे. आम्हाला हे सगळं सोडून एक दिवस जायचंय. हा भाव काय मानता का? बरं जाताना सुद्धा महाराज अवस्था अशी आहे, ज्या परिस्थितीत आलो त्या परिस्थितीत जावं लागतं. ही केवढी शोकांतिका आहे तुम्ही सांगा. आतापर्यंतचा कोणीच रथी महारथी ह्या जगात काहीच घेऊन जाऊ शकला नाही. केवढी ताकद आहे या मृत्यूची, केवढी ताकद आहे. जन्माला आलो तेव्हा प्रत्येकाला प्रत्येकाच्या आईनं पहिल्या वस्त्रात गुंडाळलं होतं, त्याचं नाव बाळ होतं. आणि मेल्यावरती गावकी बावकी नातेवाईक शेवटच्या वस्त्रात गुंडाळणारे त्याचं नाव कफन आहे. आयुष्याचं पहिलं वस्त्र बाळूत आहे, त्याला खिसा नाही. आणि आयुष्याचं शेवटचं वस्त्र कफन आहे, त्यालाही खिसा नाही. मधल्या काळात माझ्या सकट आपल्या सगळ्यांचे खिसे भरायचे आणि कापायची केवढी धावपळ चालू आहे महाराज. किती खिसे कापणारा आणि किती खिसे भरणारा असू द्या, शेवटच्या वेळेला काही नेता येत नाही. 10 कोटीचा बंगला असला तर कोणाला टेरेसवर जाळल्याचा इतिहास नाही महाराज. महिला मंडळ बंगला कशाला म्हणायचं माहितीये? जिथं गेल्यावर आम्हाला कोणी उठ म्हणत नाही त्याचं नाव बंगला. आणि प्रत्येकाच्या गावची स्मशानभूमी हा ज्याचा त्याचा बंगला आहे, जरा ध्यानात धरा. तुमच्या गावचं स्मशानभूमी कोणत्या दिशेला आहे? इकडे का इकडे नाही, इथं तिथे तिथे जाळायची जागा. माणसं जाळायची जागा म्हणजे हाच प्रत्येकाचा काय बंगला आहे. म्हणून आठवड्यातून एखादा तास वेळा मिळाला तर बंगल्यावर चक्रा मारी जा जरा, आलं लक्षामध्ये. आणि तिथं बसायचं 2 मिनिटं, त्या जागेला म्हणायचं बाबा एक जागा राखीव ठेवा, आम्हाला यावं लागतंय. आयुष्यभर हातभर गादीवर झोपणारी माणसं स्मशानभूमीत गेल्यावर बाबळीच्या लाकडावर ऍडजस्टमेंट करतात. केवढी ऍडजस्टमेंट आहे महाराज. तुकोबाराय म्हणतात पलंग न्याहाला सुपती, शेवटी शेवटी गवऱ्या सांगते, शेवटी गवऱ्या सांगते. पलंगनी आयुष्यभर पलंगावर झोपणारी माणसं शेवटी गोवऱ्यांच्या अंथरुणावर टाकली जातात, लाकडाच्या अंथरुणावर टाकली जातात. सगळ्याच्या किमती जगात वाढल्या, फक्त कपाळावरचा रुपया कायम आहे महाराज.
जुन्या काळातल्या लोकांना खायला मिळत नव्हतं, थोडी आर्थिक दुर्बलता होती. आता आर्थिक सुबद्धता जगात निर्माण झाली. 1.5 रुपये किलोचं तेल 150 रुपये किलोला गेलं, 4 रुपये किलोची साखर 40 रुपये किलोला गेली, कपडे स्टँडर्ड आले, दळणवळणाची साधनं विमानं वाहू लागली, आगगाडी धावू लागल्या, सगळं झालं. पण कपाळावरचा रुपया कायम राहिला. का? तो रुपया आम्हाला सारखा सांगतोय, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत, आणि पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत किती पळा, किती धावा, जाताना तुमची किंमत फक्त रुपया आहे. माणसं रुपया लावून स्मशानभूमीत गेली. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अख्खी भावकी सावडायला गेली, तर तो रुपया जिथं जाळलं तिथं सोडून जावा लागला. तो वरती नेता आला नाही. म्हणून काय केलं पाहिजे माहितीये का? डोळे तोवर चांगलं बघा, कान आहे तोवर चांगला ऐका, वाचा येतोवर चांगलं बोला, हात येतोपर्यंत दान धर्म करून घ्या, पाय येतोपर्यंत आळंदी पंढरीची वारी करून घ्या. महाराज एकदा याच्यातल्या गोष्टींनी खळून गेला. आणि किती सुंदर नरदी दिला भगवान परमात्म्याने. ऐका ना, एका डोळ्याचं ऑपरेशन करायला 2 लाख खर्च आहे, 2 डोळे फुकट दिलेत. एका कानाला मशीन बसवायला 75,000 रुपये लागतात, 2 कान फुकट दिलेत. एक दात पडला दुसरा बसवायला 35,000 लागतात, 32 फुकट दिलेत. एक किडनी खराब झाली तर दुसरी कोणी देत नाही, दिली तर पहिल्यासारखं काम करत नाही. 2 किडन्या फुकट दिल्या. मरेपर्यंत जगवतोय, अजून काय करायला पाहिजे? माझं एक वाक्य आहे का? कोरोनाची 1 लाट आली, 2 लाटा आल्या, 3 लाटा आल्या, भली भली माणसं लाटांमध्ये वाहून गेली. पण आज तुम्ही कीर्तन ऐकायला आणि मी कीर्तन करायला जिवंत आहे, ही केवळ भगवान परमात्म्याची इच्छा आहे. महाराजा त्यांनी जर ठरवलं 1 सेकंद इथं थांबू द्यायचं नाही, तो तुम्हाला थांबू देणार नाही का? महाराज म्हणजे सत्ता धन्याची की जे मायबा, सत्ता त्या भगवान परमात्म्याची आहे. मग काय केलं पाहिजे? सुंदर जो नरदेह तुमच्या आमच्या वाट्याला भगवान परमात्म्याने दिला ना, त्या नरदेहाला शेवटी एक ना एक दिवस जावं लागणार. विठ्ठल उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण शकतो, त्याच्यामुळे तुमच्या घात केला नाही. महाराज म्हणले उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. प्रत्येकाच्या पाठीमाग मृत्यू लागलाय. कसा लागला सांगतो तुम्हाला. काही माणसं म्हणले आम्ही जन्माला येताना काही घेऊन आलो नाही, जाताना काही घेऊन जायचं नाही. हा सिद्धांत खरा आहे, पण शास्त्र सांगतं मरताना 5 गोष्टी आम्ही सोबत घेऊन आलोत. महाराज कोणत्या 5 गोष्टी? तेवढ्या 5 गोष्टी घरी घेऊन जा. 1 आयु कर्मंच वित्तंच शरीरम निधनम एवच. आम्ही 5 गोष्टी सोबत आणल्या. जन्मासोबत, येताना सोबत घेऊन आलेत. कोणत्या? आयुष्य सोबत घेऊन आलो. दुसरी गोष्ट आमची कर्म सोबत घेऊन आलो. तिसरी गोष्ट कमावणार किती, वित्त सोबत घेऊन आलो. चौथी गोष्ट शरीर घेऊन आलो. आणि 5वी गोष्ट मरण घेऊन आलो. जन्माला येताना प्रत्येक जण काय घेऊन आला? त्यातली पहिली गोष्ट आयुष्य घेऊन आलाय. मान किती जगणार हे लोक म्हणले 5वीच्या दिवशी 6वी येते मग अक्षर टाकते आणि मग आमचं मरण जन्मात. तसं नाही, ते ज्ञानोबारांनी त्याचा छेद केलाय. कधी कधी बाळ जन्माला आल्यावर दुसऱ्याच दिवशी मरतात. मग 6वीची त्याची भेट झाली केव्हा? हा मोठा संशोधनाचा विषय. मला मग आमचा मृत्यू ठरवतो कोण? मृत्यूच आमचा मृत्यू ठरवतो. पण कुठं जाऊन? ज्ञानोबाराय म्हणले मंगळाची अंकुरी सवेच्या मंगळाची पडे पोहरी, मृत्यू उदराची परिवरी गर्भोगिवशी.
आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेला आमचा गर्भगोळा तयार होतो ना, त्यावेळेला त्या मरणाला एवढा सुद्धा वेळ नाही का ह्या गर्भगोळ्याला बाहेर येऊन द्यावं. तो आईच्या गर्भात जाऊन प्रवेश करतो आणि तिथं आमचा मृत्यू निश्चित होतो. त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट आहे काळ त्याची वाट, आहे काळ त्याची वाट. काळ सगळ्यांची वाट पाहत होता, पण बऱ्याच वेळ लोक तुमच्या चालीची वाट पाहत होते. महाराज कधी बऱ्याच वेळानं आली. महाराज म्हणजे त्याची वाट पाहे काळ. वाट सगळ्यांची काळ सगळ्यांची वाट पाहतो. आम्ही सोबत घेऊन आलो, आयुष्याला सोबत घेऊन आलो. म्हणून या मृत्यू लोकांमध्ये जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत माणसाला जगता येत. आयुष्य संपलं ना, आमचा मुलगा एमडी असला ना, आम्ही त्याच्याच दवाखान्यात असलो तरी, आमचा मुलगा असला तरी आम्हाला वाचू शकत नाही. आयुष्य संपलं आणि आयुष्य शिल्लक असलं तर जगात कोणतीच ताकद तुम्हाला या जगातून घालू शकत नाही. कधी कधी एखादा प्रेमाचा माणूस गेला तर लोक देवालाही दोष देतात. देवाला दोष देऊ नका, तिथं एवढंच समीकरण लावा का आयुष्य काय झालं, संपलं. महाराज आयुष्य जेवढं आयुष्य, जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत जिवंत राहतो माणूस. प्रयत्न किती करतो. संजय बाबा एकदा एकाला संसाराचा कंटाळा आला. मंदिरात घंटान संसारात तंटा हे सूत्र लागलेलंच आहे महाराज, ते काय संपायचं नाही. आणि मग तो निकवडा म्हणजे कसा न कमवणारा होता. आणि अशा माणसाला सध्या घरात व्हॅल्यूच नसतो महाराज. काही करून तुम्ही काही करा, पण शेपाच शिकावं ना, पण घरात आले पाहिजे, ती काळजी घेतली पाहिजे. ती घरची आई बोलायची, बाप बोलायचा, बहीण भाऊ सगळी मंडळी बोलायची. त्यांनी ठरवलं मला आत्महत्या करायची. अगं आयुष्य असल्यावर काय होतं. आणि मग तो आत्महत्या करायला प्रवृत्त झाला. पण माझं बोलणं आहे का, आत्महत्या करायला सुद्धा माणूस आहे ना दगडाच्या हृदयाचा पाहिजे महाराज. सात्विक मनुष्य आत्महत्या करू शकत नाही, त्याला बी निष्ठुर माणूस पाहिजे. महाराज ते थोडंसं घाबरट होत. त्याने विचार केला मला आत्महत्या करायची, पण कसं करू, त्याची वासना ठेवलेली नसते. मग ते म्हणला विषय नकोच प्यायला. म्हणला मग काय करायचं. सगळे प्रयत्न झाले. म्हणला विहिरीत उडी मारावा. म्हणला आपल्याला पोहता येत नाही, नाका तोंडात पाणी गेल्यावर लय त्रास होईल, तळमळून मारावं लागेल, ते कॅन्सल केलं. एक दिवशी त्यांनी असा निर्णय घेतला कठोर मनाने, गावाच्या जवळून रेल्वे जाती म्हणला आपली, आणि मग जायचं आणि त्या रेल्वेच्या पटरीवर झोपायचं. हे मरण सगळ्यात उत्तम आहे म्हणलं. रेल्वे आली, 2 भाग 2 तुकडे, 1 सेकंदात तर सगळं मिटल म्हणलं. आणि मग तो संध्याकाळी 10 वाजता रेल्वे पटरीकडे निघाला. पण जाताना हातात बॅटरी घेऊन चालला होता महाराज. त्याचा मित्र रेल्वेतून उतरला. म्हणला रामा कुठं चालला. तो म्हणला चालू जीव द्यायला. त्याला वाटलं मस्करी करतो काय. तो म्हणला अरे जीव द्यायला चालला हे खरं आहे, बॅटरी कशाला. म्हणलं इचू काट्याचं ब्याव वाटत आहे, आता काय करा म्हणा. अरे काय नाही तरी मरायचंच आहे तुला, विचू काय काटा काय कशाने तरी मरायचंच आहे. योगा असा की त्याला वाटलं ह्या मित्राने जर उद्या गावात सांगितलं आत्महत्या करून मेला तर उद्या आपल्या मोतीला लोक सुद्धा यायची नाहीत. मग रेल्वेचं सुद्धा कॅन्सल करावं. आयुष्य असल्या काय होतं बघा. 15 दिवस जाऊन दिले आणि घरात एक दिवशी इतकं त्याचं बायकोचं कडाक्याचं भांडण झालं. तो म्हणला आता काही झालं तरी मरायचं, घरी वापस जायचं नाही. मग त्याच्या गावाच्या बाजूने असा बायपास गेला होता रस्ता, मोठाच्या मोठा पूल, त्याच्या खालूनही मोठी वाहतूक असायची कंटेनरची. तो त्या पुलावर गेला आणि पुलावर गेल्यानंतर संजय बाबा पुलावर गेला, दोन्ही हाताच्या मुठ्या आवळला. म्हणला आता रस्त्यावर उडी मारायची. मी वरून उडी मारली तर खाली पडल्यावर जगायचंच नाही, पण जगलोच तर तिकडून भरधाव वेगाने येणारी गाडी ती काय मला चिरडल्याशिवाय राहायची नाही. मरायचंच 100% निर्धार केला आणि वरून उडी मारली. पण आयुष्य शिल्लक होतं बारकाय नाही. त्यांनी वरून उडी मारायला आणि एका शेतकऱ्यांनी पाटीत मिठीच्या जुड्या अशा रचल्या होत्या मार. नेमकं ते रस्ता क्रॉस करीत होत, याचं आयुष्य शिल्लक होतं. त्यांनी जी उडी मारली ते नेमकं त्या शेतकऱ्याच्या भाजीत पडलं. माझ्याकडे काय बघता महाराज, शेतकरी मिळालं हे जगलं, याला म्हणायचं आयुष्य शिल्लक असल्याचा परिणाम. विठ्ठल विठ्ठल आयुष्य शिल्लक असलं की माणूस जगतो.
आणि आयुष्य संपलं की माणसाला जावं लागतं, कारण आम्ही आयुष्य सोबत घेऊन आलो. दुसरी गोष्ट आम्ही आमची कर्म सोबत घेऊन आलो. महाराज बार काही नाही, कर्म सोबत कशी आणले म्हणून एखाद्या वेळेला देवाला नाही घाबरले तरी चालेल, पण कर्मांना घाबरत जा. महाराज कर्म तुम्ही लोकांच्या नजरेआड करू शकता, ईश्वराच्या नजरेआड कर्म करता येत नाही. आणि इथं जी जी कर्म तुम्ही केलेत ते कर्म नाथ महाराज म्हणले तुम्हाला भोगावंच लागतं. केलं कर्म झालं त्याची भोगाले. केले कर्म झालं त्याची भोगाले. कारण नाही, हरपली चिंता. जे जे कर्म झाले तेच भोगा आलं. म्हणून कर्म माणसाला आहे ना कधी सुट्टी देत नाही. आणि जे तुम्हाला सांगतो, कर्म ज्या दिवशी वसुलीवर येईल ना महाराज, मग किती मोठा माणूस असू द्या, त्याचा किती वशिला असू द्या, फक्त एकदा कर्म वसुलीवर आलं का ते कोणाला सुट्टी देत नाही. जरा ध्यानात धरा. म्हणून कर्म अशी करा की मरताना पश्चाताप होता कामा नाही. एवढी तरी कर्म आमची काय असली पाहिजेत, चांगली असली पाहिजे. कर्म सोबत घेऊन आलो. तिसरी गोष्ट, आम्ही आमचं वित्त सोबत घेऊन आलो. म्हणजे ह्या मृत्यू लोकात माणूस किती पैसा कमवणार आहे हे सोबत घेऊन आलाय. म्हणून कधी कोणाच्या कपाळाला आपलं कपाळ घासायचं नाही, कोणाच्या प्रारब्धाला आपलं प्रारब्ध घासायचं नाही. लोक म्हणले महाराज आम्ही संगत शिकलो, सोबतच होतो म्हणले, पण तिला मोठं झालं, मी असाच राहिलो. हे प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे. तुम्ही शरीराने संग राहू शकता, प्रारब्ध सोबत नाही राहत. प्रारब्ध प्रत्येकाचं वेगळं आहे. कधी वरचा खाली येईल खालचा वर जाईल काय सांगता येत. हे प्रारब्ध ठरवतं. प्रारब्धाची जोडे धन. प्रारब्धाने जर ठरवलं तुम्हाला पैसा द्यायचा तर प्रारब्ध पैसाच देतं मला. आणि प्रारब्धाने जर ठरवलं ना तुम्हाला भिकारी करायचं तर प्रारब्ध भिकारीच करतं. म्हणून पैशावाल्यांचं प्रारब्ध पैशाचं राहतं, भिकाऱ्याचं प्रारब्ध ते तसंच राहतं. संजय महाराज एकाचं प्रारब्ध पैशाचं लय होतं. बायको मुलं सगळी मरून गेली त्या डोळ्यासमोरून, पैसा माप त्याच्याकडं. ऐका, पैसा आम्ही सोबत घेऊन आलो त्यासाठी बोलतो. त्यांनी ठरवलं की आपली ही पैसा आपली प्रॉपर्टी संपली पाहिजे मरणाच्या अगोदर. मग त्यांनी जे पैसे वाटायचा तडाखा धरला महाराज. हे लोकांच्या रांगा लागायच्या. नुसता एखादा कीर्तनकार जर त्याला भेटायला गेला तर 25,000च्या खाली दक्षिणा नव्हती. ते आता पाहिजे होता, आपण एखादा हेलपटा दिवसातला आणला असता तिकडे. एखादा कोणी एखाद्याला शाळा बांधून द्या, स्मशानभूम्या बांधा, रस्ता करा, कारण त्याला पैसा संपवायचा होता महाराज. पैसाच संपेना, सगळी कामं करायचा, पैसा वाटायचा, पैसा संपेना. एक दिवशी त्याने विचार केला की आपण राजाची मस्करी करू. राजाची थोडी थट्टा मस्करी केली की राजाला राग येणं, आपल्या मागे ईडीची चौकशी लागेल आणि आपली प्रॉपर्टी जप्त होईल. एक दिवशी त्यानं काय केलं, राजाचा राजदरबार भरला होता. राजदरबारात जाण्याच्या आधी त्यांनी हार ते बुफे वगैरे सगळं घेतलं आणि राजाच्या सत्काराला निघाला. राजा सिंहासनावर आरूढ होता. राजा सिंहासनावर आरूढ असताना योगायोग असा तो खालून आला आणि आल्याच्या नंतर योगायोग असा वर गेला. राजेसाहेब म्हणले पैशावाला या या या. त्यांनी हार गळ्यात घातला, इकडं तिकडं पाहिलं, पायातला जोडा काढला आणि राजाच्या कानफटात. राजा पडला इकडं, मुकुट पडला तिकडं, सिंहासन पडलं माग. खालचे सैनिक जे खवाळले, म्यानातल्या तलवारी उपसल्या, म्हणल्या खांडोळ्या करायच्या. सगळे सैनिक त्याला मारायला धावणार. तेवढ्यात भाऊसाहेब मारा राजा उठला. अरे थांबा 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 म्हणले. राजेसाहेब काय झालं? मारू नका त्याला. म्हणले का? म्हणले लय परोपकारी येतो. म्हणले कसं काय? म्हणले बघा माझ्या मुकुटात केवढा साप होता, आणि जर याने कान फडात मारली नसेल, मुकुट तिकडं पडला नसता तर साप मला चावला असता.
आणि आज 10 दिवसांनी माझा 10वा आला असता म्हणला. मग हा परोपकारी आहे, यांनी माझा जीव वाचवला. एक काम करा, त्याला रोख 2 कोटीचं बक्षीस द्या. याला प्रारब्ध म्हणायचं माना. असं प्रारब्ध आमचंच कुठं गेलंय काही काळानं. असू द्या, आता काहीच नाही त्याला. प्रारब्ध सोबत घेऊन आलो, पैसा सोबत घेऊन आलो. तिसरी गोष्ट आम्ही आयुष्य सोबत घेऊन आलोय महाराज. तिसरी गोष्ट आम्ही शरीर सोबत घेऊन आलो. येताना सगळ्यांनी शरीर आणलं. अनमोल नरदेह दिला. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण नाशी जीवपण भवरो. आणि 5वी गोष्ट आम्ही येताना मरणाला सोबत घेऊन आलो. मरण सोबत आणलं आणि ते मरण एक दिवशी येतं. पण सगळ्यांच्या लक्षात असलं पाहिजे की मरण आम्हाला येणार आहे. पण काही माणसं मरणाला लक्षात ठेवून भेतात. पण तुकोबाराय म्हणतात मरणाला बघून भिवू नका, तर त्या मरणापासून सावधानतेचा गुण घ्या. अभंगाच्या पहिल्या चरणात एक पाहता अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुमच्या आम्ही सोबत जे मरणाला घेऊन आलोय ना, त्या मरणाला भीता कामा नये, त्याच्यापासून सावध झालं पाहिजे. महाराज म्हणतात एक पातसा एकाची दहणे सावध त्या गुणे कारीण व्हा. आज आम्ही कोणाच्या तरी तृतीय पुण्य स्मरणाला आलोय. जेवण झालं की घरी जाता जाता आम्ही फक्त लक्षात एवढं आणलं पाहिजे की उद्या आमचा सुद्धा असा बॅनर तयार होणार आहे. याला म्हणायचं एकाच्या मरणाने पुढच्यानी सावध व्हायचं. एकदा जंगलाचा राजा शिकार करून सिंहासनावर बसण्यासाठी आला. जंगलाचा राजदरबार भरला असताना अनेक मंत्री जंगलातले बसले होते. असं वेळ नाही, मी आता सगळं सांगत बसत नाही. पण दोन त्याच्यात मेन मंत्री होते महाराज. एका उजव्या बाजूला कोल्हा होता आणि एका बाजूला डाव्या बाजूला गाढव होता. आणि ते शिवमाच्या तिथं जवळच बसायचे. जसा शिव शिकार करून घरी त्या आला, सिंहासनावर बसायला गेला की त्याची जी सगळी आयाळ रक्तानं माखलेली होती.
रक्ताने माखलेली असल्यामुळं योगायोग असा सगळ्यांनाच त्याचा वास आला. पण काही गोष्टीची पथ्य पाळणं गरजेचं आहे महाराज. आपण ज्याच्या इथं कामाला आहे किंवा जो आपला साहेब आहे त्याच्या तोंडाचा कसाही वास आला तर म्हणायचा आत्तरचा आहे, इलाज नाही त्याला महाराज. कारण असा नियम आहे, गाढवाच्या मागं साहेबाच्या पुढं कधी जाऊ नये. ज्याला साहेब आहे त्याचं सांगतो. आणि मग सगळ्यांना वास आला, पण राजा असल्यामुळं कोणीच पण गाढव ते गाढवच शेवटी महाराज. त्याने असा नाकाला रुमाल लावला आणि रुमाल लावल्याच्या नंतर मग ते राजा सिंहासनावर गेला, सगळे हसायला लागले. राजाने पाहिले गाढवानी तर असं नाकाला हात लावला, याला माझा वास येतो काय? ते म्हणले गाढवा का लावला रे ते नाकाला असा हात? म्हणले साहेब तुमच्या तोंडाचा वास येतो. असं गाढवानी म्हणले होतं. मग सगळेच प्राणी हसले आणि शिवाचा अपमान झाला. शिव म्हणला इकडे इकडे. ते गाढवाला वाटलं दोन कानफटीत मारीन. त्यांनी कानफटीत नाही मारलं महाराज. त्यांनी त्याच्या नरडीचा घोट घेतला, घोटा असा घेतला की मेल तवा सोडला आणि ते गाढव तसं पडलं खाली. आणि मग त्यांनी असं इकडे तिकडे पाहिलं तर कोला तिथं होता. कोल्याला म्हणला कोल्या इकडे. कोला म्हणला गाढवाचं माझं वर्ष श्राद्ध का एकाच दिवशी येतं का काय काय कळानं म्हणला. आता महाराज तुम्हाला सांगतो कोले लय हुशार, गावातले असू नाही तर अभयारण्यातले, पण कोले हुशार मात्र लय. कोला जसा शिवाच्या जवळ गेला तसा त्याने 3 वेळा तर मुजराच घातला. शिवाचा राग निम्मा कमी झाला. ते म्हणले कोल्या खरा सांग माझ्या तोंडाचा वास येतोय का? कोला म्हणला छे छे साहेब तुमच्या तोंडाचा वास आणि कसं काय शक्य आहे म्हणलं. कधी कधी भाऊसाहेब महाराज लोक स्तुती सुद्धा आपली इतकी करतात की आपल्यालाच वाटतं हे मस्करी करताय काय ना महाराज. लोक इतकी हुशार. कधी कधी कार्यक्रम चांगला होत नाही ना, आपण गेटवर गेलो लोक म्हणते काय कार्यक्रम झाला म्हणायचा हा बावळ्यापण आहे महाराज, याच्यात काही तथ्य नाही. कोल्हा आपली ओर स्तुती करतो हे शिवाच्या ध्यानात आलं की शेवटी राजा होता. तो म्हणला कोल्या माझ्याच तोंडाचा मला वास येतोय तू म्हणतो वास येत नाही. कोल्या खरं सांग तू खोटं का बोलला? कोल्याच्या ध्यानात आपलं प्रकरण फसलंय. तो म्हणले मला काही करणार नाही ना. म्हणले काहीच नाही करणार. कोल्याने दिलेलं उत्तर मला फक्त आज अभंगाच्या चरणाशी लावायचंय. संजय बाबा कोला म्हणला तुमच्या तोंडाचा वास येतोय तरी पण मी नाही म्हणलो, याचं कारण मला गाढवाच्या मरणाने मारायचं नाही. याला म्हणायचं एक पाहत असा एकाची दहनी सावध त्या गुन्हेगारी नव्हा. पण सावध होऊन आम्ही करू काय? मारा हक देवा भैया अट्टहास 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 ए
सावध व्हायचं म्हणजे काय करायचं? महाराज म्हणले देवाला हाक मारणं हा मृत्यूपासून पाळलेला सावधपणा आहे. ऐका, मृत्यूला भिण्यापेक्षा जर मृत्यूचा आघात झाला तर म्हणले देवाला हाक मारा. तुम्ही म्हणाल देवाला का हाक मारू, आमची माणसं नाहीत का? एखादं संकट आल्याच्या नंतर अशा माणसाला हाक मारली पाहिजे की त्याला त्या संकटावरचं औषध माहित असलं पाहिजे. ह्या मृत्यू लोकात देव आणि संत सोडले तर कोणाला मृत्यूवरची औषधं माहिती नाही किंवा मृत्यू कोणाला दाद देत नाही. मग तुम्ही दुसऱ्या कोणाला हाक मारा. महाराज म्हणतात, नवमास गर्भवाशी कष्ट झाले ज्या मातीशी, तीही निष्ठुर झाली कैशी अंत्य दोरी राहिली. ए बहिणी बंधूचा कळवळा, हे तू जाण शिरे दयाळा, जेव्हा लागली यमशृंखला तेव्हा दोरी राहिली. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. मग कोण सोडवतो? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. मग तुम्ही त्याला हाक मारा. तुम्ही म्हणाल महाराज हाक मारल्यावरती काय करील होतो? महाराज म्हणतात, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, उतरील पार, तो उतरील पार, तो उतरील पार, तो उतरील पार, उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, उतरील पार, उतरील पार, उतरील पार, उतरील पार. बाबा दुष्टांना देता, बाबा दुष्टांना देता, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, तो हा उतरील पार, उतरील पार, उतरील पार, उतरील पार, तो हा. याला हाक मारल्यावर आम्हाला फायदा काय? महाराज म्हणले एवढाच फायदा आहे, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तो आपला पार उतरल्याशिवाय राहणार नाही. पण हाक मारा आपण केव्हा? जव काळा शे झाले नाही, जोपर्यंत जव काळा शे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. मनी भाव धरुणी भला, अन्न वंचे त्याला चुकू नको. जोपर्यंत काळ आला नाही ना तोपर्यंत त्याला हाक. आणि काळ आला ना महाराज, तो लय हुशार आहे. वासुदेवात वर्णन करताना त्याच्या हुशारीचं वर्णन केलंय. पुढे हुशार थोरा हे वळसा. काळ किती हुशार आहे तेवढं सांगतो, समारोपाकडे जातो. ऐका, संजय महाराज एका गावामध्ये एक मूर्तिकार होता. ऐका काळ किती हुशार आहे. मूर्तिकार असा होता की लोक त्याला 50-50 लाख 1-1 कोटी रुपये द्यायचे आणि त्याच्याकडून मूर्ती बनवून न्यायची. कारण हुबेहूब मूर्तीचं साधर्म्य बनवण्याची ताकद, कला त्याला अवगत होती. त्याचा एक मित्र होता, तो सुद्धा प्रकांड पंडित आणि ज्योतिषी होता. एक दिवस ज्योतिषी मित्र मूर्तिकाराच्या घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर दोघांची बैठक झाली. दोघं एका खोलीत बसले. त्या ज्योतिषाला भूत भविष्य वर्तमानाचं तंतोतंत ज्ञान होतं. त्यांनी त्या मित्राकडे पाहिलं आणि त्यांनी चेहरा पाडला. मूर्तिकाराने विचारलं, चेहरा का पाडला? ते म्हणले, मला तुझ्या कपाळावरची अक्षर वाचता येतात. म्हणले, काय माझ्या कपाळावरची अक्षर आहेत? म्हणले, उद्या 12 वाजता तुला यम न्यायला येणार आहे महाराज. आता इथं बसलेल्याला जर एखाद्या चांगल्या माणसाने सांगितलं तुला 12 वाजता यम न्यायला येणार आहे, तुम्ही खरं जीवन घरी जासाल का? मला एकदा सांगा बरं. सोपं आहे का महाराज? पण तो मूर्तिकार सुद्धा बुद्धिवान होता महाराज. तो म्हणला, उद्या या मला फसवायचं म्हणजे फसवायचं. त्याने काय केलं, स्वतःच्या 10 मूर्त्या तयार केल्या. दुसऱ्या दिवशी जी कपडे घालायची तिथे सगळी कपडे घातली. तसंच रंगरंगोटी केली. इकडं 5 इकडं 5 आणि मध्ये एका मूर्तीची जागा ठेवली. दुसरा दिवस उजाडला, 11:30 वाजले आणि 11:30 वाजता तो तिथं आला. म्हणला, या मला फसवायचं आपल्याला. 11:15 वाजले आणि तो जसा मूर्तीचा कलर आहे तशीच कपडे घालून आला, त्या मूर्त्यांमध्ये जाऊन उभा राहिला. 12ला 10 मिनिटं बाकी असताना त्याला योगाचा प्रकार माहित होता. त्या योगाच्या माध्यमातून त्यांनी श्वासाचं निरोधन केलं आणि मूर्तीसारखं शरीर कठोर बनवलं महाराज. 12ला 5 मिनिटं कमी असताना यमाचं आगमन झालं. आणि यम आल्याच्या नंतर यमाने पाहिलं तर आपल्या यादीला एकच न्यायचं आहे आणि इथं किती उभे आहेत? तुमचं लक्ष नाही वाटतं. किती उभे आहेत? 10 आणि हा 1 11वा. ते म्हणले, याच्यातलं न्यायचं कोणतं? विचार करायला 2 मिनिटं गेले आणि 3च मिनिटं राहिली. मग आता काय करायचं? यमाने सगळ्यांना अशी बोट लावून पाहिली. त्यालाही बोट लागलं, पण शरीर त्याचंही मूर्तीसारखं कठोर असल्यामुळं यमाच्या लक्षात आलं नाही. शेवटी 1च मिनिटं राहिला. यम म्हणला, माणिकराव कोकाटेच्या अगोदर आपला राजीनामा होतो का काय, असं त्याला वाटायला लागलं महाराज. आता काय करायचं?
यम म्हणला माझी उचल बांगडी होईल, आता हा जर माणूस मी नाही नेला तर काय करावं. योगायोग असा पुढे हुशार थोरा हे ओळसागा. यमाला त्याचं एक सूत्र माहित होत. त्याचं सूत्र असं होतं बाबा की मूर्तिकार लय गोडवा, पण त्याला जर त्याच्या मूर्तीत कोणी चूक काढली का ते माणसाच्या अंगावर धावून जायचं माना. यमाला माहित होतं. 1 मिनिट बाकी असताना यमाने त्याची स्तुती. आणि तुम्हाला सांगतो, एखाद्याकडून काही काढून घ्यायचं असेल ना, त्याला तुम्हाला एका झाडावर चढावता आला पाहिजे. तुमच्याकडे आहे का ती झाड? कोणतं? हा शाबास. मी सांगायच्या अगोदर सांगितलं, कारण तुम्ही बऱ्याच जणांना चढून आपटले त्याच्यावरती. हरभऱ्याचं झाड. स्तुतीप्रिय माणसं झाले. स्तुती केली की माणसाला आनंद वाटतो. यमाने त्याची स्तुती केली 1 मिनिट बाकी असताना. स्तुती कशी केली बघा. म्हणला वा, आतापर्यंत मृत्यू लोकामध्ये मी मूर्तीच्या बाबतीत ब्रह्मदेवाला मानत होतो म्हणले, पण ब्रह्मदेवाला सुद्धा लाजेनं शर्मेनं मान खाली घालायला हवी ना असा माणूस या मृत्यू लोकात आहे. वा 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 वा, काय मूर्तिकार आहे. त्याची माता धन्य, त्याचा पिता धन्य. आणि 15 सेकंद बाकी राहिले. 15 सेकंद बाकी राहिले की यम म्हटला, मूर्तिकार लय हुशार आहे, लय गोडवा आहे, ब्रह्मदेवाच्या पुढचा आहे, पण त्याचं एक चुकलंच गड्या. चुकलंच गड्या म्हणस तोपर्यंत 5 सेकंद शिल्लक राहिले. जसं यम म्हणला त्याचं चुकलंच गड्या, तसा याच्या युगोला हार्ट झाला, त्याचा अहंकार जागा झाला आणि याने ती लाईन सोडली. आणि 5 सेकंद बाकी असताना यमावर धावून गेला मान. अशी हाताची बाई माग गेली. म्हणला काय चुकलं माझं? यमाने घड्याळाकडे पाहिलं, म्हणले हेच चुकलंय तुझं, चल बस आपल्या स्कॉर्पिओ मध्ये, आपल्याला निघायचं आहे. जव काळ आईशे झाले नाही. काळ येणार आहे, तो हुशार आहे, पण जोपर्यंत काळ लांब ठेवलाय तोपर्यंत मारा हाक देवा. भयाटाशे जव काळ आईशे झाले नाही. आणि जोपर्यंत तुम्ही काळा अशी झाले तोपर्यंत त्याला हाक मारा, नाहीतर तुम्हाला मृत्यू लोकातला एक नियम लागू होईल. कोणता नियम आहे? मरणाची तव गाठोडी पदरी, 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 मरणाची तव गाठोडी मरणाची तव गाठोडी पदरी, मरणाची तव गाठोडी बोला बोला. मरणाची तव गाठोडी पदरी, मरणाची तव गाठोडी पदरी, मरणाची तव गाठोडी पदरी, मरणाची तव गाठोडी पदरी, दे जीवरी महिमा पबरे, जिन दे जीवरी माप बरे, मारा के देवा बयता दे, 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 पार कुमाये पार घुमाए विठो पार कुमाये. 2 मिनिटं फक्त पदस्पर्श करतो पुढे जातो. छत्रपती थोडस फुल वाटायचं थांबवा, भैरवीच्या वेळेला वाटाय 2च मिनिटं थांबा. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये संकट आलं. त्या संकटाचं नाव होतं सिद्धी जवाहर. सिद्धी जवाहरानं गडाला वेढा दिला आणि सांगितलं, राजा आम्हाला भेटायला या. छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं की त्याला भेटायला जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेने प्रेरित होऊन त्या काळात एक मावळा त्यांच्या स्वराज्यात सहभागी झाला होता. त्या मावळ्याचं नाव होतं शिवबा काशीद. शिवबा काशीदची खासियत अशी होती, दिसायला राजांसारखा, चालणं राजांसारखं, डांबडोर राजांसारखा, त्या यष्टी राजांसारखी, दाढी राजांसारखी, डोळ्यांची हुबेहूबपणा राजांसारखा. एक दिवशी शिवबा काशीदला ही बातमी कळाली. शिवबा काशीद छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ आला, मुजरा केला. राजाने विचारलं, शिवबा काय पाहिजे? त्यावेळेला शिवबा काशीद म्हणतो, राजा तुमच्या डोक्यावरचा मुकुट मला द्याल का? अंगावरचे कपडे मला द्याल का?
राजे म्हणले तुझा काय विचार आहे? म्हटले ऐका ना राज, लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. एक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यात असणं गरजेचं आहे. एक शिवबा काशीत मेला तर हजारो शिवबा काशीत तयार होतील, पण एक छत्रपती गेले तर पुन्हा छत्रपती स्वराज्याला मिळायचे नाहीत. मग तुमच्या बदल्यात तुमचं रूप घेऊन मी सिद्धी जवाराकडे जातो राज. आणि मग त्यांनी सैन्यांचा फौज फाटा कमी केला की तुम्ही दुसऱ्या मार्गाने दुसऱ्या गडावर निघून जा. गनिमी कावा तयार झाला. शिवबा काशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये तयार झाला. आणि तयार झाल्यानंतर योगायोग असा पालखी तयार झाली. पालखीमध्ये शिवबा काशीत बसला. पुढे 2 मावळे मागे 2 मावळे. सिद्धी जवाराला आमंत्रण गेलं. शिवाजी महाराज भेटायला येत आहेत. तलवार लावून उभा होता. हाताच्या डोळ्यातून आग ओकत होता. तळपायची आग मस्तकात गेली होती. अनेक जणांच्या मृत्यूचा बदला सिद्धी जवाराला घ्यायचा होता. शिवबा काशीत सिद्धी जवाराच्या जवळ गेला. पण सिद्धी जवाराकडे गेल्याच्या नंतर शिवबा काशीतकडून एक चूक झाली. शिवाजी महाराज पालखीतून उतरताना मी उजव्या बाजूने उतरायचे आणि उजवा पाय देऊन उतरायचे. सिद्धी जवार डाव्या बाजूने डावा पाय पहिला देऊन उतरला. तिथं अफजल खानाचा मुलगा फाजल खान हजर होता. फाजल खानाने सांगितलं सिद्धी अरे शिवबा नाही होऊ शकता. त्याने सांगितलं क्यों शिवबा नाही होऊ शकता? त्याने सांगितलं शिवाजी महाराजांना मी 1000 वेळा पालखीतून उतरताना पाहिलं. ते उजव्या बाजूने उजवा पाय देऊन उतरतायत, हा डाव्या बाजूने डावा पाय देऊन उतरला. मराठे गनिमी कावा कराय फार हुशार आहेत. आपली काहीतरी फसवणूक झाली आहे. म्हणले मग काय करता येईल? म्हणले माझ्या बापाचा कोथळा काढला त्यावेळेला मी यांच्या डोक्यावरती तलवारीचा वार केला होता. डाव्या बाजूला कानाच्या वर जर वार असेल तर हे शिवाजी महाराज आहेत, नाहीतर काहीतरी गनिमी कावा झाला. शिवबा काशीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने सिद्धी जवाराच्या समोर आला. मेनातली तलवार उपसली. सिद्धी जवाराने तलवारीच्या पुढच्या टोकाने मुकुट उडवला. सैनिकांना सांगितलं याच्या डाव्या डोक्यावरती कुठं काही खून आहे की बघा. आड्यातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? या न्यायानं नव्हतंच काही तर येण्याचा संबंध नाही. 100% विश्वास पडला की आपल्याला शिवाजी महाराजांनी फसवलंय. ते सुखरूप पोचले. तळपायच्या आग मस्तकात गेली. डोळ्यातून आग ओकू लागला. हातात जी तलवार घेतली होती त्या तलवारीनं सप 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 वार करायला सुरुवात केली. हत्तीच्या ताकदीचा शिवबा काशीत पण क्षणाच्या आत धारा तीर्थ कोसळला. रक्ताच्या चिळकंड्यांनी अख्खा शामिना लाल झाला. रक्त उंबऱ्याच्या बाहेर ओसांडून वाहू लागलं. आणि अशाही परिस्थितीमध्ये सिद्धी जवाराने शिवबा काशीदाच्या छातीवरती पाय दिला. आणि पाय दिल्यानंतर चेहऱ्याकडे पाहिलं तर त्याही वेळेला शिवबा काशीत भाऊसाहेब महाराज खत 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 हसत होता. सिद्धी जवाराने विचारलं मूर्खा काय गरज होती तुला शिवाजी महाराजांच्या बदल्यात येण्याची? वाचलेत शिवाजी महाराज मेलाय तो. तशाही प्रसंगी शिवबा काशीच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि आनंद पाहून मात्र भीती वाटली सिद्धीला. का हसतो म्हणून विचारलं. मला सांगायचं शिवबा काशीत दिलेलं उत्तर फार गोड होतं. त्याने सांगितलं अरे मूर्ख मी नाही मूर्ख तू आहे. आज माझ्या भाग्याचा उदय झाला. माझं जन्म साफल्याकडे गेलं. आज माझ्या आईची कुस पवित्र झाली. त्याने सांगितलं कसं काय? अरे म्हटले जन्माला येताना एका नाभिक समाजामध्ये शिवबा काशीत म्हणून जन्माला आलो, पण मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरण येतं. हा माझ्यासाठी भाग्याचा उदय आहे. शिवबा काशीत म्हणून जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज होऊन जाता आलं पाहिजे. माणसं म्हणून जन्माला आली, जाताना देव माणसं होऊन जाता आलं पाहिजे. आमचे बाबा माणूस म्हणून जन्माला आले, जाताना देव माणूस होऊन गेले. मग महाराज म्हणले याच्यातून जर तुम्ही सावध झाले नाही तर हे मरणाचा मार्ग अखंड वाहणार आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात मार्ग तुका मन दी
हक्का देवा वय अट्टाहासे मारा हक्क देवा वय अट्टाहासे मारा हक्क देवा वय अट्टाहासे मारा हक्क देवा वय अट्टाहासे अंग आले मग हालून
टाळ वाजवा, टाळ वाजवा, टाळ वाजवा. तुका म्हणे धिक वाहते मार्ग अंगाले मग हलुने दी मारा हाक देवा भयाटाशे जव काळाईशे झाली नाही झालेली सेवा बाबांच्या चरणारविंदावरती समर्पित करतो. माझ्या व्यक्ती कुटुंबाच्या वतीनं त्यांना आदराने आदरांजली श्रद्धेनं श्रद्धांजली समर्पित करतो. आदरणीय सर्व गुणीजन मंडळी सर्वांना कोटी कोटी वंदन करतो. आदरणीय आमचे भाऊसाहेब महाराज यश महाराज यांच्यावर प्रेम करणारा हा सगळं संगीत क्षेत्रातला वर्ग मृदंगाचार्य महाराज मंडळी सगळी गोड मंडळी आणि त्याच्यामुळे वेळ होऊन गेली तरी तुम्ही जागा त्या ठिकाणी टाळली नाही कारण असं परत होत नाही. महाराज एखाद्या वेळेला होतं. अशी सर्व उपस्थित गुणीजन मंडळी सर्वांना कोटी कोटी दंडवत प्रणाम करतो. कीर्तन संपलं असं जाहीर करतो. एक अभंग होईल. अभंग झाली की पुष्पवृष्टी होईल. पुष्पवृष्टी झाली कार्यक्रमाची सांगता होईल. आम्ही जातो